CTET परीक्षा 2026 ह्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे। केंद्रीय विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून जर तुम्हाला काम करायचं असेल तर CET परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे। त्यासाठी पात्रता काय असणार आहे आणि पेपर वाईज परीक्षा शुल्क किती असणार आहे सविस्तर आपण जाणून घेणार आहोत। तर सेंट्रल टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच आपण त्याला CTET बोलतो। अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे। 27 नोव्हेंबरपासून तुम्ही अर्ज करू शकतात। शेवटची तारीख असणार आहे 18 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख दिलेली आहे। परीक्षा शुल्क तुम्हाला ऑनलाईनच पे करायचं आहे। त्याचबरोबर एक्झाम होणार आहे 8 फेब्रुवारी 2026ला रविवारी एक्झाम असणार आहे आणि शेड्यूल दिलेला एक्झाम शिफ्ट वाईज एक्झाम असणार आहे। पहिला जो पेपर आहे पेपर 2 असणार आहे आणि याचा टायमिंग असणार आहे सकाळी 9:30 ते दुपारी 12पर्यंत आणि पेपर 2 हा इव्हिनिंग सेशनमध्ये होणार आहे। त्याचा टायमिंग दिलेला आहे 2:30 ते 5पर्यंत। आता हे जे पद आहे ही जी परीक्षा आहे यासाठी कोण अर्ज करू शकतो? जर तुम्हाला 1ली ते 5वीपर्यंत शिकवायचं असेल तर तुम्हाला 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला DED परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे किंवा इतर समतुल्य परीक्षा तर तुम्ही हा फॉर्म भरू शकतात। जर तुम्हाला 6वी ते 8वीपर्यंत तुम्ही टीचिंग करत असाल तर तुम्हाला पदवी 50% उत्तीर्ण गुणाने उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि BEd हे कंपल्सरी असणार आहे 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी। आता परीक्षा शुल्क आहे इथे दिलेलं आहे। OBC आणि जनरल कॅटेगरीसाठी तुम्ही जर एक पेपर 1 किंवा पेपर 2 दोघांपैकी एक पेपर देत असाल तर 1000 रुपये परीक्षा असणार आहे आणि जर तुम्ही पेपर 1 आणि पेपर 2 सोबत देत असाल तर 1200 रुपये तुम्हाला इथे परीक्षा शुल्क चार्ज केली जाणार आहे। आणि इतर कॅटेगरींना पहिला एक पेपरपैकी एक दोघांपैकी एक पेपरसाठी 500 रुपये आणि जर तुम्ही दोन्ही पेपर सोबत देत असाल तर 600 रुपये तुम्हाला इथे परीक्षा शुल्क दिलेलं आहे। ऑनलाईनच अर्ज करायचा आहे। ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। सविस्तर ॲडव्हर्टायझिंग वाचून तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। धन्यवाद।